ओके. Microbes used for organic acid production. वेगवेगळ्या टाईपचे ऑर्गॅनिक ॲसिड्स, जसं लॅक्टिक ॲसिड बनवायचं आहे, सायट्रिक ॲसिड बनवायचं आहे, ग्लुकॉनिक ॲसिड असेल, विनेगार असेल, ॲमिनो ॲसिड्स असतील, जसे ग्लुटॅमिक ॲसिड म्हणा किंवा लायसिनसारखे ॲमिनो ॲसिड असतील, हे बनवण्यासाठी सुद्धा आपण मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर करू शकतो. जसं सायट्रिक ॲसिड बनवायचं असेल तर ॲस्परजिलस नायगर हा मायक्रो ऑर्गॅनिझम वापरू शकतो. त्याचा वापर करून आपण हे बनवतो आणि मोठ्या प्रमाणात हे बनवलं जातं. आणि सायट्रिक ॲसिड जे आहे ते फूड, कॅन्डीज, बेवरेजेस, मेडिसिन, फ्लेवरिंग, डाईंग यासाठी वापरलं जातं. ग्लुकॉनिक ॲसिड बनवायला सुद्धा ॲस्परजिलस नायगर हाच मायक्रोब वापरला जातो आणि त्याचा उपयोग टूथपेस्टमध्ये, डेअरी इंडस्ट्रीमध्ये, मेडिसिनमध्ये केला जातो. त्यानंतर ॲसिटिक ॲसिड, विनेगार, हे बनवण्यासाठी हे ॲसिटोबॅक्टर ॲसिटी हा मायक्रोब वापरला जातो आणि त्याचा उपयोग पिकल्स, प्रिझर्वेशन ऑफ मीट, व्हेजिटेबल्स यासाठी केला जातो. ब्युटॅरिक ॲसिड बनवण्यासाठी क्लोस्ट्रीडियम ब्युटारिकम हा मायक्रोब यूज केला जातो. त्यानंतर फ्युमॅरिक ॲसिड बनवण्यासाठी रायझोपस ऑरियस हा मायक्रोब यूज केला जातो. हे फंगस आहे. ॲमिनो ॲसिड प्रोडक्शन समजा आपल्याला करायचं असेल, जसं ग्लुटॅमिक ॲसिड आपल्याला बनवायचं आहे तर आर्थ्रोबॅक्टर, मायक्रोकॉकस, लायसिन प्रोडक्शन करायचं असेल तर ई कोलाय या मायक्रोबचा वापर केला जातो. व्हिटॅमिन्स हे अतिशय महत्त्वाचे कंपोनंट आहेत. एन्झाईम बरोबर कोफॅक्टर म्हणून काम करणारे व्हिटॅमिन्स आपल्या बॉडीला महत्त्वाचे आहेत. व्हिटॅमिन ही टर्म सुरुवातीला फंक नावाच्या सायंटिस्टनं वापरली आणि पहिलं व्हिटॅमिन जे बनवलं फर्मेंटेशनच्या प्रोसेसनं ते आहे व्हिटॅमिन सी. नॉर्मल ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी स्मॉल क्वांटिटीमध्ये लागणारे हे कंपोनंट आहेत. त्यापैकी व्हिटॅमिन बी आणि सी हे वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन आहेत आणि ए, डी, ई, के हे व्हिटॅमिन्स फॅट सोल्युबल आहेत. हे व्हिटॅमिन्स आपण मायक्रो ऑर्गॅनिझमच्या साहाय्यानं बनवू शकतो. त्यातल्या त्यात मोठ्या प्रमाणावर आपण व्हिटॅमिन B12 आणि व्हिटॅमिन B2 बनवतोय. व्हिटॅमिन B12 बनवण्यासाठी सुडोमोनास डिनायट्रिफिकन्स या मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर केला जातो आणि व्हिटॅमिन B2 बनवण्यासाठी आशभाया गॉसिपी, न्यूरोस्पोरा गॉसिपी हे मायक्रोब्स यूज केले जातात. व्हिटॅमिन सी बनवण्यासाठी ॲस्परजिलस नायगर या मायक्रोबचा वापर केला जातो. जसे व्हिटॅमिन्स आपण बनवतो त्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम सुद्धा आपण बनवतोय मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर करून. एन्झाईम कुने यांनी ही टर्म यूज केली. एन्झाईमचे सर्व डिटेल्स आपण 11च्या बायोमॉलिक्युल्स या चॅप्टरमध्ये स्टडी केलेले आहेत.
मोठ्या प्रमाणावर जवळजवळ 2200 एन्झाईम आज आयडेंटिफाय केलेले आहेत आणि त्यापैकी 1 to 1.5% एन्झाईम हे इंडस्ट्रीमध्ये किंवा मेडिसिन बनवण्यासाठी यूज केले जातात. आता एन्झाईम बनवण्याची प्रोसेस ही हायली कंट्रोल्ड प्रोसेस आहे. म्हणजे तिथं टेम्परेचर मेंटेन केलं जाणार, pH मेंटेन केला जाणार, सर्व प्रकारच्या कॉन्सन्ट्रेशनचा विचार केला जाणार आणि ही प्रोसेस लॅबोरेटरीमध्ये केली जाईल. काही इम्पॉर्टंट एन्झाईम त्याचे सोर्सेस पहा. प्रोटीएज आपल्याला माहिती आहे, प्रोटीनचं ब्रेकडाऊन करणारं एन्झाईम. आणि हे प्रोटीएज मॉर्टिरेल्ला, रायपनिस्पोरा आणि ॲस्परजिलस आणि बॅसिलसच्या स्पीसीज पासून आपण मिळवतो. त्यानंतर अमायलेज नावाचं जे एन्झाईम आहे ते मिळवण्यासाठी ॲस्परजिलस, रायझोपस, बॅसिलस अशा मायक्रोबचा वापर केला जातो. रॅनेट, लहान वासराच्या स्टमकमध्ये मोठ्या प्रमाणावरती रेनिन नावाचं एन्झाईम असतं आणि त्या एन्झाईमचा वापर चीज बनवण्यासाठी केला जातोय. लॅक्टेज, सॅकॅरोमायसिस, फ्रॅगिलॅझिलिस आणि ह्या मायक्रोब काय करणार आहे, लॅक्टेज एन्झाईम काय करतं, लॅक्टोज शुगरचं ब्रेकडाऊन ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज मध्ये करत असतं. लायपेज एन्झाईम बनवायचं असेल तर कॅन्डिडा लायपोलिटिका आणि रायझोपसच्या स्पीसीज त्यासाठी वापरल्या जातात. पेक्टिनेज एन्झाईम बनवायचं असेल तर ते स्क्लेरोटिना लायबर्टाइन या मायक्रोब पासून बनवले जातात. सेल्युलेज एन्झाईम आपण ट्रायकोडर्मा कॉंगी या मायक्रोबचा वापर करून ते मिळवले जातात. इन्व्हर्टेज एन्झाईम मिळवण्यासाठी सॅकॅरोमायसिस सर्वायसी या मायक्रोबचा वापर केला जातो. म्हणजे एन्झाईम वेगवेगळ्या प्रकारचे यूज करतो आपण आणि ते बनवण्यासाठी अनेक टाईपचे मायक्रोब वापरले गेलेले आहेत. ज्याप्रमाणे एन्झाईम वापरले त्याप्रमाणे हॉर्मोन सुद्धा आपण बनवतोय. जसं जिब्रेल्ला फ्युजिकोराय हे फंगस आहे, या फंगस पासून जिब्रेलिक ऍसिड बनवतोय आपण. हे अतिशय महत्वाचं प्लांट मध्ये असणारं ग्रोथ हार्मोन आहे, ज्याचा उपयोग आपण स्टेम इलॉंगेशन असेल किंवा सीड जर्मिनेशनच्या प्रोसेससाठी किंवा पार्थेनोकार्पिक फ्रूट बनवायचे असतील, एखाद्या प्लांटची हाईट वाढवायची असेल यासाठी आपण त्या हार्मोनचा वापर करतो. मायक्रोबचा वापर करून आपण वॅक्सिन्स बनवतोय. मुळात वॅक्सिन बनवण्यासाठी मायक्रोब पाहिजेतच. काही वॅक्सिन्स आपण बॅक्टेरिया पासून बनवतोय. जसं आपण साल्मोनेल्ला टायफी बॅक्टेरिया पासून TAB वॅक्सिन बनवलेलं आहे. पोलिओमायलिटिस या व्हायरस पासून आपण पोलिओ वॅक्सिन बनवलेलं आहे. म्हणजे वॅक्सिन बनवण्यासाठी सुद्धा मायक्रोबचा वापर केला जातो आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे डेअरी प्रोडक्ट आहेत त्याच्यामध्ये योगर्ट आहे, चीज आहे, बटर मिल्क आहे, पनीर आहे, असे अनेक प्रकारचे डेअरी प्रोडक्ट बनवण्यासाठी सुद्धा आपण मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर करतो.
इंडस्ट्रियल युजेस मायक्रोबचे याप्रमाणे झाले. त्यानंतर आपल्याला बायोगॅस प्रोडक्शन करायचंय. बायोगॅस म्हणजे मिथेन. आपल्या देशामध्ये मिथेन बनवण्यासाठी रॉ मटेरियल मोठ्या प्रमाणावर गोबर वापरलं जातं, कॅटल डंग वापरलं जातं आणि म्हणून याला बायोगॅस बरोबर गोबर गॅस म्हणणं सुद्धा शक्य आहे. याच्यामध्ये आपण काय करतो तर जमिनीच्या खाली एक खड्डा घेणार, त्या खड्ड्यामध्ये पुन्हा बांधकाम करून घेणार, मध्ये पार्टिशन टाकणार, त्याच्यावरती आपण डोम ठेवणार अशा आणि त्याला इनलेट आउटलेट ह्याची सोय करणार. असा बायोगॅसचा आपण प्लांट जो आहे तो उभा करतो. नंतर त्याच्यामध्ये मायक्रोब्स ऍड करणार आपण. इनलेट मध्ये काय करणार, जनावरांनी न खाल्लेलं फॉडर असेल, त्यांचं कॅटल डंग, युरिन या सर्वांचं मिक्सचर जे आहे ते एकत्र आपण घेणार, त्या मिक्सचरची स्लरी बनवणार, म्हणजे थोडं पाणी टाकून थोडं पातळ करणार आणि ते इनलेट मधून आपण फर्मेंटरमध्ये बायोगॅसच्या प्लांटमध्ये टाकणार. इनलेट मध्ये गेल्यानंतर या बायोगॅस प्लांट मध्ये प्रोसेस काय होते. स्टेप 1, त्या कॅटल डंग मध्ये अनेक प्रकारचे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत. पहिल्या स्टेप मध्ये इनसोल्युबल जे पॉलिमर्स आहेत, म्हणजे कॉम्प्लेक्स शुगर असतील, प्रोटीन्स असतील, फॅट्स असतील, अशा कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंडचं ब्रेकडाऊन हायड्रोलायटिक बॅक्टेरियाचा वापर करून, सुडोमोनास, क्लोस्ट्रीडियम अशा बॅक्टेरियाचा वापर करून आपण कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंडचं ब्रेकडाऊन सिंपल मोनोमियर्स मध्ये करून घेतो. स्पेसिफिकली इथं सेल्युलोज डायजेशन होत आहे. स्टेप 2 मध्ये आपण काय करतो, हे जे मोनोमियर्स बनलेले आहेत, सिंपल शुगर, अमिनो ऍसिड, फॅटी ऍसिड अशा कंपाऊंड पासून आपण ऍसिटिक ऍसिड बनवतोय, ऑर्गॅनिक ऍसिड बनवतोय, ऍसिटोजेनिक बॅक्टेरियाचा वापर करून. आणि थर्ड स्टेप मध्ये जे ऑर्गॅनिक ऍसिड, ऍसिटिक ऍसिड बनलेलं आहे, त्याच्यापासून मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया, मिथॅनोकॉकस, मिथॅनोबॅसिलस सारख्या बॅक्टेरिया वापरून आपण या ऑर्गॅनिक ऍसिडचं कन्व्हर्जन मिथेन मध्ये करतो. ऑर्गॅनिक ऍसिडचं कन्व्हर्जन मिथेन मध्ये करतोय. आणि हा जो मिथेन आहे, या मिथेन मध्ये मोठ्या प्रमाणावरती म्हणजे 50 ते 70% या बायोगॅस मध्ये मिथेन आहे. 30 ते 40% यामध्ये CO2 आहे, थोडा H2 आहे आणि मग ट्रेस अमाऊंट मध्ये O2, N2 अशा प्रकारचे कॉन्स्टिट्युएंट कंटेंट त्यामध्ये असतात. बायोगॅसचा वापर कशासाठी आपण करतो? कुकिंगच्या प्रोसेससाठी आणि लाइटनिंगच्या प्रोसेससाठी. रुरल एरियामध्ये याचा वापर आपण करतो. यामुळं कुठलंही पोल्युशन होत नाही. ब्ल्यू फ्लेम त्यामध्ये असते, त्याला स्मेल किंवा स्मोक असं काही त्याच्यामध्ये नाही आहे. आणि
यामध्ये जे वेस्ट तिथून निघालेलं आहे त्या बायोगॅस प्लांट मधून फर्मेंटेशन झाल्यानंतर, ते वेस्ट जे आहे ते आपण फर्टिलायझर म्हणून वापरू शकतो. आउटलेट मधून जे वेस्ट बाहेर पडणार आहे त्याचा वापर आपण फर्टिलायझर म्हणून करणार आहे. म्हणजे इथं आपल्याला फर्टिलायझर मिळणार आहे, त्याच बरोबरीनं बायोगॅस मिळणार आहे आणि त्याचा वापर कुकिंगच्या प्रोसेससाठी, लाइटनिंगच्या प्रोसेससाठी आपण करणार आहोत. अशा प्रकारे बायोगॅस प्रोडक्शन आपण करत आहोत. म्हणजे इथं मायक्रोबच्या शिवाय झालं का हे? मायक्रोब शिवाय झालं का हे? नाही. मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर करून जसं आपण बायोगॅस बनवतोय त्याप्रमाणे मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर करून आपण सीवेज ट्रीटमेंट देऊ शकतो. जे शहरामध्ये सांडपाणी जे सगळं आहे ते आपण एका ठिकाणी गोळा करणार आहे. शहराचं संपूर्ण हे वेस्ट वॉटर आहे, सीवेज वॉटर आहे, ते आपण एका ठिकाणी गोळा करतोय आणि गोळा करून त्याला काही फिजिकल प्रोसेसनं आणि बायोलॉजिकल प्रोसेसनं त्या वॉटरवरती ट्रीटमेंट, आपण त्या वॉटरला ट्रीट करणार, त्याला ट्रीटमेंट देणार आणि ते पाणी पुन्हा शुद्ध करण्याचा प्रयत्न आपण करतोय. त्या मेथडला, त्या प्रोसेसला आपण म्हणतो सीवेज ट्रीटमेंट. आता या सीवेज ट्रीटमेंट मध्ये 3 महत्वाच्या स्टेप येतात: प्रायमरी ट्रीटमेंट, सेकंडरी ट्रीटमेंट आणि टर्शरी ट्रीटमेंट. आता या वेस्ट मधलं जे सॉलिड मटेरियल आहे, मग वाळू असेल, माती असेल किंवा अशा प्रकारचे जे सॉलिड वेस्ट आहेत ते वेगळे करणं प्रायमरी ट्रीटमेंट मध्ये आपण करतो. ही फिजिकल प्रोसेस आहे, फिजिओलॉजिकल नाही. सॉलिड मटेरियल त्यामधून वेगळं करणे हा पहिला उद्देश आहे, पहिली स्टेप आहे ही. त्याच्यावर काही तरंगत असेल, फ्लोटिंग डिब्रिस काही असेल, ते पण आपण वेगळं करतो. म्हणजे सँड आहे, सॉइल आहे, स्मॉल पार्टिकल्स जे असतील त्या सगळ्यांचं आपण सेडिमेंटेशन करून हे आपण सेपरेट करतो. आणि सेपरेट केल्यानंतर म्हणजे त्याच्यामध्ये जे सॉलिड पार्टिकल आहेत, मग मोठे पार्टिकल्स असतील किंवा छोटे पार्टिकल असतील, सँडचे पार्टिकल असतील किंवा सॉइलचे पार्टिकल असतील किंवा अन्य कुठले पार्टिकल असतील, अशा प्रकारचे पार्टिकल फिजिकल ट्रीटमेंट देऊन, सेडिमेंटेशनची प्रोसेस करून हे, किंवा आपलं फ्लोटिंग असतील, काही तरंगणारे, कॅरी बॅग टाकली पाण्यात त्या अशा, तर ते तरंगणार आहेत ना. तर अशा प्रकारचे सगळे जे पार्टिकल्स आहेत, सगळे कंपोनंट अशा प्रकारचे आहेत, ते आपण पहिले सेपरेट करून घेतो. आणि सेपरेट केल्यानंतर मग त्याला सेकंडरी ट्रीटमेंट देतो. सेकंडरी ट्रीटमेंटला बायोलॉजिकल म्हणायचं आहे. प्रायमरी ट्रीटमेंट फिजिकल आहे, त्यावर एमसीक्यू विचारलेला आहे, पण सेकंडरी ट्रीटमेंट मात्र बायोलॉजिकल आहे. तिथं जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, या मायक्रो ऑर्गॅनिझम एरिएशन टँक मध्ये घ्यायचे, तिथं पंप करून घ्यायचे, त्याला कॉन्स्टंटली एजिटेट करायचं, मिक्स करायचं आणि तिथं जे एरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील, म्हणजे तिथं अल्गी असतील, क्लोरेला, काही फंजाय असतील, काही बॅक्टेरिया असतील, म्हणजे क्लोस्ट्रिडियम, सुडोमोनास, मायक्रोकॉकस, काही प्रोटोझोन्स असतील, हे जे सगळ्या प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, ते मायक्रो ऑर्गॅनिझम
काय करतात, त्यांचं एक मास तयार होतं आणि त्यांना एकत्र बाउंड केलं जातं फंगल एलिमेंटच्या साह्यानं. स्लाइम त्याचं बनवलं जातं. म्हणजे सगळे मासेस जे आहेत ते बनवले जातात, त्याच्यावरती स्लाइम तयार केलं जातं फंगल एलिमेंटने आणि अशा मासेसला आपण म्हणतो फ्लॉग्स. आता हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम यामध्ये आपण यूज करतोय, त्यांच्या मदतीनं काय केलं जाणार आहे, जे आता वेस्ट वॉटर आहे, सिवेज आहे, त्यातून सॉलिड मटेरियल वेगळं केलेलं आहे, परंतु त्याच्यामध्ये डिझॉल्व्ड स्टेटमध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड असतील ना, तर ते डिझॉल्व्ड कंडिशनमध्ये असणारे जे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत त्याचं डिकम्पोजिशन हे मायक्रोब करतात. हे मायक्रोब त्याचं डिकम्पोजिशन करतात आणि त्या दरम्यान आता इथं डिकम्पोजिशन करणार, मिनरल्स मध्ये पुन्हा सर्वांचं डिकम्पोजिशन करणार आणि आल्गी ज्या आहेत त्या डिकम्पोजरना ऑक्सिजन प्रोव्हाइड करतात. इथं ऑक्सिजन या डिकम्पोजिशन प्रोसेस मध्ये काय लागणार आहे, भरपूर ऑक्सिजन लागणार आहे. म्हणजे ऑक्सिजनची डिमांड वाढते आणि ऑक्सिजनची डिमांड वाढणे यालाच आपण म्हणतो बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड किंवा बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड, BOD. ऑक्सिजनची डिमांड मोठ्या प्रमाणावर इथं वाढत राहते, त्याचा BOD वाढतो. म्हणजे जेवढं पाणी प्रदूषित असेल, पोल्युटेड वॉटर असेल, तेवढा BOD जास्त, कारण हे मायक्रोब मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन मागतात. मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन मागणार आहेत हे. जर आपण हा BOD कॅल्क्युलेट केला, हायली पोल्युटेड वॉटरचा BOD सर्वात जास्त असतो, 4000 मिलीग्रॅम पर लिटर. आणि ड्रिंकिंग वॉटरचा विचार केला तर लेस दॅन 1 ppm एवढा त्याचा BOD आहे. म्हणजे शुद्ध पाण्यामध्ये ऑक्सिजनची गरज म्हणजे रिक्वायरमेंट कमी आहे, कारण मायक्रोबचं प्रमाण कमी आहे, म्हणजे BOD कमी. आणि पोल्युटेड वॉटरमध्ये मायक्रोब भरपूर आणि त्या मायक्रोब्सना ऑक्सिजनची रिक्वायरमेंट पण भरपूर आणि म्हणून त्या पोल्युटेड वॉटरचा BOD जास्त असतो. आणि शेवटी मग आपण याला काय करतो, टर्शरी ट्रीटमेंट देतो. आता आपण मायक्रोब वाढलेत, त्याच्यामध्ये डिकम्पोजिशन त्या मायक्रोबनी केलं, सगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिक कंपाऊंड डिकम्पोज केले. आता आपल्याला मायक्रोब भरपूर वाढलेले आणि डिकम्पोज झालेलं हे मॅटर, हे सगळं वेगळं करायचंय. आता मायक्रोब्स त्यापासून वेगळे करायचे, हे काम आपण टर्शरी ट्रीटमेंटमध्ये करतो. टर्शरी ट्रीटमेंटमध्ये आपण करतो आणि हे जे फ्लॉग्स बनवलेले आहेत, बनलेले आहेत, हे हळूहळू काय होतील, खाली सेटल होतील. आणि हे सेटल झालेले फ्लॉग्स आहेत त्यालाच आपण ऍक्टिव्हेटेड स्लज म्हणतो. आणि यातलंच काही ऍक्टिव्हेटेड स्लज आपण परत सेकंडरी ट्रीटमेंटसाठी वापरू शकतो. सेकंडरी ट्रीटमेंटसाठी त्याचा आपण वापर करू शकतो. आणि राहिलेले मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत, त्या बॅक्टेरिया समजा असतील, बॅक्टेरिया असतील, फंजाय असतील, त्या मिथेन रिलीज करतील, CO2 रिलीज करतील, H2O रिलीज करतील, त्याचा बायोगॅस म्हणून वापर आपण करू शकतो. आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जे सॉल्ट आहेत, नायट्रेट, फॉस्फेट, हे सगळे रिमूव्ह आपण प्रिसिपिटेशनच्या टेक्निकनं करू शकतो. आणि हे जे पाणी आता बऱ्यापैकी शुद्ध केलेलं आहे, 100% काही ड्रिंकिंग साठी वापरणार नाहीये आपण हे पाणी.
मग असं शुद्ध केलेलं टर्शरी ट्रीटमेंट दिली, म्हणजे त्यातले टर्शरी ट्रीटमेंटमध्ये काय केलं, मायक्रोब वेगळे केले. काही ऍक्टिव्हेटेड स्लज तिकडं सेकंडरी ट्रीटमेंटला पाठवले, काही पाचचा वापर करून आपण बाकी मिनरल्स वगैरे सेपरेट केले आणि हे शुद्ध केलेलं पाणी जे आहे हे पाणी आपण पुन्हा नदीमध्ये सोडू शकतो. आज मोठ्या प्रमाणावर नद्यामध्ये पोल्युशन दिसतंय. कुठलीच नदी आज शुद्ध राहिलेली नाही. कुठलीच नदी आज शुद्ध राहिलेली नाही. आणि या सर्व नद्यांमध्ये पोल्युशन करण्यामध्ये एक नंबरचा रोल आहे प्रत्येक शहराचं सांडपाणी जे घाण आहे पाणी ते त्या नदीमध्ये मिक्स केलं जात आहे. इंडस्ट्रियल वेस्ट जे आहे ते इफ्लुएंट म्हणतो आपण त्याला, ते पण मिक्स केलं जात आहे. आणि त्यामुळं सगळ्या नद्यांचं पोल्युशन मोठ्या प्रमाणावर आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर पाताळगंगा रायगडमध्ये आहे ती, आणि कोल्हापूरची पंचगंगा. नावं तर गंगा नदीवरनं दिलेली आहे, पण सगळ्यात पोल्युटेड रिव्हर्स मुळा, मुठा, पुणे या हायली पोल्युटेड रिव्हर्स कन्सिडर केलेल्या आहेत. परंतु आपण जर शहराचं सांडपाणी जे आहे त्याला जर ट्रीटमेंट दिली आणि मग ते नदीत सोडलं तर ते पाणी ॲग्रिकल्चर सेक्टरसाठी वापरता येईल. शेतीसाठी त्याचा वापर आपण करू शकतो. तर अशा प्रकारे आपण सांडपाण्याला प्रोसेसिंग करून पुन्हा नदीत सोडून आपण शेतीसाठी उपलब्ध करू शकतो. यालाच आपण म्हणतो सीवेज ट्रीटमेंट. यालाच आपण काय म्हणतो, सीवेज ट्रीटमेंट. सीवेज ट्रीटमेंट दिल्यानंतर अजून छोटे छोटे आर्टिकल्स राहिलेले आहेत. त्यापैकीच एक आहे बायो कंट्रोल एजंट. मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर बायो कंट्रोल एजंट म्हणून आपण कसा करतो. अनेक प्रकारचे डिसीजेस प्लांटमध्ये डेव्हलप केले जातात. अनेक प्रकारचे डिसीजेस प्लांटमध्ये डेव्हलप केले जातात आणि या डिसीजचा बंदोबस्त करणं किंवा अनेक प्रकारचे पेस्ट प्लांटचं उत्पन्न 30% किंवा त्याच्याही पेक्षा आणखी प्रॉब्लेम त्यामध्ये होतो. आणि हे उत्पन्न कमी जे होतंय त्याचा बंदोबस्त आपण आज केमिकल पेस्टिसाइडचा वापर करून करतोय. परंतु इथं आपल्याला बायोलॉजिकल ट्रीटमेंट द्यायची आहे, ती पण मायक्रो ऑर्गॅनिझमच्या मदतीनं द्यायची आहे. हे आपण या पुढील लेक्चरला नंतर